नमस्कार दिव्यांग बांधवांनो. मी तानाजी गोडके, दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा राज्याध्यक्ष. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपण दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी सामाजिक कार्य करत आलेलो आहोत. या सामाजिक कार्याची दखल घेत आपण दिव्यांग उद्योग समूहाची अधिकृत अशी वेबसाईट संकेतस्थळ तयार केलं आहे. या संकेतस्थळावर आपण नोंदणी कशी करावं, सभासद शुल्क कशा पद्धतीने घ्यावं, या संदर्भातील माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य ही वेबसाईट ओपन करा. आपल्याला आपल्या प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट दिलेली असेल. वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं वेबसाईट आपल्या समोर ओपन होणार आहे. दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्तियों के लिए सामाजिक कार्य और समर्पण. आपण जर याच्यावर नवीन असाल तर या ठिकाणी आपलं नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि आपला मेसेज, आपला दिव्यांगाचा प्रकार कोणता आहे ही माहिती भरून सबमिट करा. ही माहिती अगदी मोफत भरायची आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर संघटनेचं वार्षिक सभासद सदस्यत्व घ्यायचं असेल तर याचे नियम नियमावली प्रत्येकासाठी लागू आहे. जे संघटनेचे सभासद असतील त्यांच्यासाठी विविध सेवा सुविधा, त्याचबरोबर आलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि कार्य या दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून केलं जाईल. या ठिकाणी आपल्याला दिव्यांग सभासद नोंदणी हा टॅब दिलेला आहे. त्याचबरोबर दिव्यांग UDID नोंदणी देखील या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याचं विविध भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक दिव्यांगाचे हाल झाले आहेत. जर आपल्याला आर्थिक मदत द्यायची असेल किंवा मदतीचं किट द्यायचं असेल तर या ठिकाणी संपर्क करू शकता. तुमची मदत योग्य त्या आणि गरजू उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून केलं जाईल. दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले. यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी गोडके व दिव्यांग बांधव, विधवा महिला या देखील उपस्थित होत्या. त्याचबरोबर दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातात. स्वयं सहाय्यता समूह राबवला जातो. त्याचबरोबर सामाजिक जागरूकता देखील राबवली जाते. सामाजिक जागृतीमध्ये आपण पाहू शकतो, कोरोना काळामध्ये दिव्यांग बांधवावर उपासमारीची वेळ आली होती. यामध्ये पवार उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शिवश्री रामभाऊ पवार यांच्या माध्यमातून 500+ दिव्यांग कुटुंबांना अन्नधान्याचं किट वाटप केलं. यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी गोडके हे देखील. त्याचबरोबर दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून समाज कल्याण विभाग, दिव्यांग महामंडळ यांच्यामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. दिव्यांगांना किराणा दुकान, पान टपरी, चप्पल दुकान, कापड दुकान अशा छोट्या व्यवसायाला दिव्यांगांना सहकार्य करण्याचं काम या दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून. सामाजिक कार्य, स्वावलंबन, त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य इत्यादी सेवांमध्ये देखील आपली संघटना काम करते. संघटनेचं मनोगत आहे, त्याचबरोबर संपादकीय मनोगत आहे, संघटनेची ध्येय धोरणं आहेत, संघटनेची स्थापना करण्यामागचा उद्देश आहे, हेतू आहे, इत्यादी सर्व माहिती आपण आपल्या या पोर्टलवर अपडेट केलेली आहे. सामाजिक संस्था यांना देखील आपण आवाहन करतो की आपल्याला जर दिव्यांगांना मदत करायची असेल तर आपण मदत देखील करू शकता. त्याचबरोबर संघटनेची ध्येय धोरणं
संघटनेची ध्येय धोरण. दिव्यांग संघटनेचे ध्येय मुख्यतः म्हणजे दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यावर केंद्रित आहे. ही उद्दिष्ट वेगवेगळ्या संघटनांनी त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार बदलू शकतात, परंतु ही मुख्य उद्दिष्टे सर्वसामान्यपणे सारखीच असतात. आता दिव्यांग संघटनेचे अंतिम ध्येय म्हणजे आमचं ध्येय असं आहे की दिव्यांग आत्मनिर्भर बनला पाहिजे, सक्षम नेतृत्व केलं पाहिजे. दिव्यांग संघटनेची हे मुख्य धोरण आहे. म्हणजे दिव्यांग बांधवांना प्रत्येक स्तरावर शिक्षण, रोजगार, सार्वजनिक ठिकाणे, सरकारी सेवा इत्यादी ठिकाणी दिव्यांगांना समान संधी, सन्मान मिळवून देणे हे आमच्या दिव्यांग उद्योग कार्य आहे. आत्मनिर्भरता म्हणजे काय? दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार आत्मनिर्भर बनवणे, जेणेकरून त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. यासाठी छोटीशी पानटपरी इत्यादी छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्याचं काम दिव्यांग उद्योग माध्यमातून. यासाठी नेतृत्व हे दिव्यांग उद्योग समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी घोडके हे दिव्यांग उद्योग समूहाचे आपले काम पाहत आहेत. विविध ध्येय धोरण या ठिकाणी संघटनेने स्पष्ट केले. त्याचबरोबर दिव्यांगाचे जे काही महत्त्वाचे निर्णय येतात ते निर्णय देखील आपण या ठिकाणी अपलोड करत असतो. त्याचबरोबर संघटनेचं सदस्यत्व, आपल्याला देखील संघटनेचं सदस्यत्व घ्यायचं आहे. त्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे आणि या ठिकाणी आपलं डोनेशन भरायचं आहे. डोनेट नाव या म्हणजे सभासद शुल्क भरल्याशिवाय आपल्याला अधिकृत नाही. 200, 500, 1000 या पट्टीमध्ये आपण देखील या ठिकाणी शकता किंवा भरू शकता. ही नोंदणी 1 वर्षाची असेल. मुदत संपल्यानंतर लोकांना नूतनीकरण करावे लागते. त्याचबरोबर आम्ही केलेल्या विविध कार्याची छायाचित्रे या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विविध दैनिकांनी आमच्या दिव्यांग उद्योग समूहाची जी दखल घेतली त्याची पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालेली माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. अशा पद्धतीनं दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या अधिकृत वेबसाईट संदर्भात माहिती घेतली. नवीन अपडेट माहितीसाठी मित्रांनो आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपण जर नवीन असाल तर वेबसाईटला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दिव्यांगाच्या संपूर्ण अपडेट माहिती या चॅनलच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असेल. धन्यवाद.